त्रिपुरी पौर्णिमा. पूर्वी तारकासूर नावाचा एक उन्मत्त राक्षस होऊन गेला. ब्रह्मदेवाच्या वराने तो बलिष्ठ झाला आणि सगळ्या जगाला त्रास देऊ लागला. त्याने विश्वकर्म्याकडून अंतराळात अभेद्य अशी 3 शहरे बांधून घेतली. एक लोखंडाचे, दुसरे तांब्याचे आणि तिसरे रुप्याचे. तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन या 3 मुलांना या 3 पुरांचे अधिकार दिले. वडिलांपेक्षा दुष्ट स्वभावाच्या या मुलांनी आपापल्या अभेद्य नगरात राहून विश्वाचा छळ सुरू केला. तेव्हा भगवान शंकर विश्वाच्या सुटकेसाठी आले. त्यांनी एकाच बाणात ती 3ही पुरे उद्ध्वस्त केली. सर्व राक्षसांचा वध केला. तो दिवस होता कार्तिक शुद्ध पौर्णिमा. म्हणून या दिवशी शंकराच्या मंदिरासमोरील दीपमाळा प्रज्वलित करतात. देवालयाच्या दक्षिणेकडील टेकड्यांवरही दिवे पेटवितात. सायंकाळच्या वेळी नदीत दिवे सोडून स्त्रिया दीपदान करतात. शरदाच्या रम्य अमृतमय चांदण्याची ही त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे भगवान शंकराच्या पराक्रमाच्या गौरवाची पौर्णिमा. या दिवसाचा सर्वच थाट अवर्णनीय असतो. दुष्ट भावनांचा नाश करून आपण आपल्या अंतःकरणात सद्भावनेचे दीप उजळावेत, म्हणजे आपले कल्याण होईल. हाच या सणाचा संदेश.